श्री स्वामी समर्थ। ब्रह्माजी म्हणतात की हे नारदा, ब्रह्महत्या आणि भ्रूमहत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत करावे। जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो। एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता। एके दिवशी काही कारणांमुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला। आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली, परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही। ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले। पहिले तू या पापाचे प्रायश्चित्त घे व पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी येऊ, पूजा व भोजन करू असे ब्राह्मणांनी त्या क्षत्रियाला सांगितले। यावर क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय त्या ब्राह्मणांना विचारला व विनंती केली की त्यांनी ते त्याला सांगावे। तेव्हा ब्राह्मणांनी त्याला सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल। ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले। त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येतून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले। अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली। अशी ही व्रतकथा फक्त ऐकल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर अशी ही छोटीशी कथा पण खूप फलदायी आहे, तर तुम्ही ह्या दिवशी नक्की ही कथा ऐका व तशीच घरातही तुम्ही ती यूट्यूबला लावून द्या, जेणेकरून सर्वजण ऐकतील। तर अशा एकादशीला कुठल्या सेवा करायच्या, कामिका एकादशीला, तसेच तुळशी मातेची ही सेवा कुठली करायची, तर त्याचे महत्त्व काय आहे याचे व्हिडिओ मी बनवले आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। अशी ही छोटीशी माहिती व कथा महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते। श्री स्वामी समर्थ।